मी सविता वानकर, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान उमेद अंतर्गत मी मास्टर ट्रेनर म्हणून कार्यरत आहे। तर आपण शिकत आहोत VBKM1 ग्राम संघाच्या हिशोब निसाचे मूलभूत प्रशिक्षण आणि यामधला 4 नंबरचा रजिस्टर रोख वही, त्यालाच आपण जमा खर्च नोंद वही किंवा कॅश बुक असं म्हणतो। तर या अगोदर आपण 3 रजिस्टर शिकवलेले आहे आणि ते 3 रजिस्टर मध्ये घेतलेल्या बैठका, त्यामधले घेतलेले उदाहरण घेऊनच आपण रोख वही मध्ये शिकवणार आहोत। तर त्या रोख वही मधला व्यवहार समजण्यासाठी तुम्हाला अगोदरचे रजिस्टर बघणं आवश्यक आहे आणि ते व्हिडिओ बघण्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे। तर त्यावरून तुम्ही व्हिडिओ बघून घ्या आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर काही कमेंट्स करायच्या असेल किंवा मला काही सूचना द्यायच्या असतील किंवा मला काही सांगायचं असेल तर कमेंट्स करून तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता। तर आता आपण शिकूया ग्राम संघाची रोख वही, याला जमा खर्च पुस्तक असं सुद्धा म्हणतात। तर इथं आपल्या पहिल्या बैठकीचा दिनांक लिहायचा आहे आणि या रजिस्टर मध्ये होणारी जे शेवटली बैठक आहे त्या बैठकीचा दिनांक। याचा अर्थ असा होतो की या तारखेपासून तर या तारखेपर्यंतच्या सगळ्या मीटिंगची नोंद या रजिस्टर मध्ये आहे। नंतर आहे ग्राम संघाचं नाव, स्थापना दिनांक, गावाचं नाव, ग्रामपंचायतचं नाव, प्रभाग क्लस्टरचं नाव इथं लिहायचं आहे, तालुका देवळी, जिल्हा वर्धा, प्रभाग संघाचे नाव मा जिजाऊ प्रभाग संघ। तर हे आपापल्या ग्राम संघाची माहिती इथे आपल्याला नोंद करायची आहे। तर याच्यामध्ये आपल्याला जे दिले कॉलम ते मी पहिल्यांदा तुम्हाला समजून सांगते। 2 भाग दिले आहे, जमा बाजू आणि इकडे खर्च बाजू। तर जमा बाजूला आहे दिनांक, मीटिंगची तारीख लिहायची, इथं पोचपावती क्रमांक म्हणजे त्या ज्या गटांनी आपल्याला दिलं असेल पैसे त्या गटाला आपण पावती देतो त्याचा क्रमांक, प्राप्त रकमेचे विवरण, साधारण खाते वही, हे आपलं 5 नंबरचं रजिस्टर आहे आणि या रजिस्टर मध्ये जी रक्कम नोंद केली आहे त्या रक्कमेचा इथं पान क्रमांक इथं लिहायचा आहे। व्यवहार धनादेशने चेक न केला, RTGS ने केला की NFD ने केला त्याच्यानुसार आपल्याला इथं लिहायचं आहे। रोखनी व्यवहार केलाय की बँकेने केला असं 2 ऑप्शन दिलाय। तर रोखने केला असेल तर रोख मध्ये लिहा आणि बँकेने केला असेल तर बँक मध्ये लिहा। असं आपली ही जमा बाजू झाली। ही खर्च बाजू आहे आणि इथं पण दिनांक, व्हाउचर क्रमांक, खर्चाचे विवरण, साधारण खाते वही पान क्रमांक, धनादेश क्रमांक आणि रोख चेक म्हणजे रोखनी व्यवहार केला असेल तर रोख आणि बँकेतून व्यवहार केला असेल तर बँकेच्या याच्यातून आपल्याला काय करायचं आहे, इथं नोंद करायची आहे। तर सगळ्यात पहिले तर या रजिस्टरला प्रत्येक पानावर एक असा नंबर द्यायचा आहे क्रमवारनुसार, 1 पासून तर शेवटल्या पेजवर जेवढा नंबर येईल त्यानुसार, कारण या पानाचा नंबर पण आपल्याला साधारण खातेवहीमध्ये लिहायचा असतो। तर हे सगळे रजिस्टर एकमेकावर आधारित आहे आणि त्याच्यानुसार ह्याचा पान क्रमांक एकामेकाच्या ह्याच्यात टाकणं गरजेचं आहे। तर याला सुद्धा आपल्याला पान क्रमांक द्यायचा आहे। उदाहरणार्थ आपलं हे पहिलं पान आहे असं समजून याला आपण 1 नंबर देऊ। असं आपल्याला क्रमानुसार नंबर द्यायचे आहे, 2, 3 असे प्रत्येक पानाला आपल्याला नंबर द्यायचे आहे। मग आता झालेला व्यवहार या रजिस्टर मध्ये कसा लिहायचा तो आता आपण समजून घेऊ। तर एक लक्षात घ्या, सुरुवातीला आपण काय करत होतो, याच्यामध्ये नोंद करत असताना हेड नुसार नोंद करत होतो। म्हणजे जर समजा आपल्याकडे सभासद फी एकूण 660 रुपये जमा झाली तर 660 रुपये सभासद फी या हेड खाली आपण लिहत होतो। भाग भांडवल जर 6 गटाचे 7920 रुपये जमा झाले तर त्यानुसार भाग भांडवल आणि 7920 असं लिहत होतो। परंतु आता याच्यामध्ये बदल झाला आहे आणि नवीन पद्धतीने रेकॉर्ड आपल्याला शिकवलेले आहे आम्हाला, तेच आता मी तुम्हाला शिकवत आहे। तर त्यानुसार आता आपण नवीन पद्धतीने रेकॉर्ड कसा लिहायचा तो आपण हे समजून घेऊया। आणि यामध्ये आपण जशी पावती लिहितो, पावती आणि व्हाउचर, तर त्याप्रमाणेच आपल्याला रोख वही मध्ये नोंद करायची आहे। तर आपण ते शिकून घेऊया। आपल्याकडे पहिल्या उदाहरणामध्ये 6 गटाचं भाग भांडवल 7920 रुपये जमा झाले,
सभासद फी झाली 660 रुपये जमा आणि त्यातून आपण स्टेशनरी खर्च केला 100 रुपये, प्रवास खर्च केला 100 रुपये आणि इतर खर्च त्यामध्ये शिक्का घेतला 120 रुपये, असे 320 रुपये खर्च केलेला आहे आणि बँकेत जमा केले 8200 आणि हातात आहे 60 रुपये. अशा पद्धतीचा व्यवहार झाला. पहिल्या बैठकीची तारीख आहे आपली 7/5/2020. तुम्ही याच्यामध्ये लाल पेनाचा उपयोग करू शकता. यामध्ये पोचपावती क्रमांक, तर पहिल्या गटाला आपण 1 नंबरची पावती क्रमांक दिला आहे. प्राप्त रकमेचे विवरण, यामध्ये आपण सगळ्यात पहिले माऊली गटाने आपल्याला सभासद फी आणि भाग भांडवल. सभासद फी आहे आपली माऊली गटात 12 सदस्य आहे, तर सभासद फी 120 रुपये आणि 1440 रुपये असे एकूण दिले आपल्याला 1560 रुपये या गटाने दिलेले आहे. तर आपण ते रोख न असल्यामुळे रोखच्या खाण्यात लिहू 1560. साधारण खाते पान क्रमांक मध्ये आपल्याला हे सभासद फी 3 नंबर पान क्रमांकावर आहे आणि भाग भांडवल 1 नंबरच्या पान क्रमांकावर आहे. रोख न असल्यामुळे इथं काही येणार नाही. नंतर दुसरा गट आहे आपला, त्याला 2 नंबरची पावती दिली आहे. त्या गटाचं नाव आहे आपला प्रेरणा. प्रेरणा गटामध्ये 11 सदस्य आहे. त्यांचे 110 रुपये जमा झाले आणि भाग भांडवल आलाय आपला 1320 रुपये, असे एकूण झाले 1430 रुपये जमा झाले. तर 1430 रुपये आपण रोखच्या रकान्यात लिहू आणि याची पण नोंद 3 नंबर आणि 1 नंबरच्या पान क्रमांकावर आहे. तर अशा पद्धतीने आपण रोख मध्ये हा व्यवहार दाखवला. याची तारीख तीच आहे आपली. पोचपावती क्रमांक 3 म्हणजे तिसऱ्या गटाला आपण दिलेला आहे. तिसरा गट आहे आपला महर्षी. अकरा सदस्य आहे. 110 रुपये आणि भाग भांडवल आहे 11 सदस्यांचे 1320, असे एकूण झाले 1430 रुपये. तर 1430 रुपये आपण रोख मध्ये लिहिणार आहोत. 1430 रुपये. साधारण खाते वहीचं पान क्रमांक आहे सभासद फीचं 3 आणि भाग भांडवलचं 1. तर अशा पद्धतीने आपला रोख न व्यवहार झाला असल्यामुळे आपण इथं काही लिहिणार नाही. 4 नंबर पावती क्रमांक आहे. गटाचं नाव आहे पौर्णिमा. त्याची सभासद त्यामध्ये 10 सदस्य आहे. तर सभासद फी दिली आहे 100 रुपये. 100 रुपये आणि भाग भांडवल दिला आहे 1200 रुपये. अशा पद्धतीने 1300 रुपये दिले आहे. तर याच्या समोर आपण लिहिणार आहोत 1300 रुपये. याचा पण 3 पान क्रमांक आणि 1 पान क्रमांकावर याची नोंद आहे. असे आपले 4 गट झाले. 7/5/2020. 5 नंबरची पावती. गटाचं नाव आहे. यामध्ये 10 सदस्य आहे. एकूण झाले 1300 रुपये जमा झाले आणि यांच्या समोर आपण रोख न झाल्यामुळे 1300 रुपये लिहिणार आहोत. साधारण खाते वहीमध्ये सभासद फी 3 क्रमांकाला नोंद आहे आणि भाग भांडवल 1 क्रमांकाला नोंद आहे. रोख न असल्यामुळे आपण इथं काहीही लिहिलेलं नाही. नंतर 6 नंबरचा गट आहे. त्याचे पावती क्रमांक आहे 6 आणि गटाचं नाव आहे रोशनी. सभासद फी दिली आहे 120. 12 सदस्य आहे. भाग भांडवल झालंय
1440 असे एकूण 1560 रुपये रोशनी गटाकडून रोखून मिळालेले आहे। आणि सभासद फी साधारण खातेवहीमध्ये 3 क्रमांकावर आणि भाग भांडवल 1 क्रमांकावर असं आपल्याला इथं नोंद केलेली आहे। आपल्या अशी एकूण बेरीज झाली आपली 8580 रुपये। बँकेमध्ये आपला अजून कुठलाच व्यवहार झालेला नाही म्हणून आपल्याकडे इथं लिहितं आणि आता अ मध्ये लिहायचं आहे जमा या महिन्यातील। तर या महिन्यातील बँकेतली आणि रोखमधली आपल्याला दोन्ही याची बेरीज करून इथे लिहायची आहे। तर आपण रोखचाच व्यवहार आहे आपला, बँकेमधला काहीच व्यवहार नाही म्हणून आपली एवढीच रक्कम इथं येईल। ब ला दिला आहे मागील महिन्यातील एकूण शिल्लक खात्यातली आणि बँकेतली। पहिली मीटिंग आहे आपली त्याच्यामुळे मागचा काहीच व्यवहार नाही म्हणून एकूण बेरीज झाली आपली 8580 रुपये। तर हे तुम्ही लाल पेनाने लिहिले तरी चालते, एकूण बेरीज आपल्याला लाल पेनाने पण लिहिता येते। बघा जो व्यवहार झाला आहे त्या व्यवहारानुसार आपल्याला नोंद करायची आहे। इथं आपल्याला सभासद फी आणि भाग भांडवल मिळालं त्यामुळे आपण इथं तेच लिहिलं, पण काही जिल्ह्यामध्ये जर बचत असेल तर बचत पण तुम्ही याच्यामध्ये नोंद करू शकता। ज्यावेळेस CIF कर्ज होईल ते CIF कर्जाची पण आपण परतफेडीची मुद्दल आणि व्याजाची किंवा इतर जो काही व्यवहार होईल त्याप्रमाणे इथं नोंद करायची आहे। तर आपल्या पहिल्या उदाहरणामध्ये आपण फक्त भाग भांडवल आलं आणि सभासद फी जमा झाली एवढंच दाखवलेलं आहे, त्यामुळे आपले एवढेच पैसे 8580 रुपये जमा झाले। आता आपण खर्च बाजू बघूया। बैठकीचा दिनांक आपला तोच राहणार आहे 7/5/2020। आता बघा व्हाउचर आपण पहिला खर्च आहे आपला स्टेशनरीचा, तर आपण पहिला नंबरचाच व्हाउचर दिला आहे। तर व्हाउचर क्रमांक 1 खर्चाचे विवरण मध्ये आपण स्टेशनरी दाखवू। आपलं हेड आहे स्टेशनरी आणि यामध्ये आपण घेतला आहे रजिस्टर, ₹80 रुपयाचं, पेन 10 रुपये आणि पेन्सिल 10 रुपये असं एकूण 100 रुपयाचा खर्च झाला। तर रोख मध्येच आपण हा खर्च दाखवणार आहोत 100 रुपये। तर स्टेशनरीचा साधारण खातेवही पान क्रमांक 65 ला नोंद आहे आणि चेक नसल्यामुळे आपण रोख नसल्यामुळे इथं काही येणार नाही। नंतर व्हाउचर आहे 2, प्रवास खर्च आहे आपला प्रवास खर्च 61 पान क्रमांकावर लिहिलेला आहे साधारण खातेवही मध्ये आणि प्रवास खर्च 100 रुपये आहे। नंतर आपण इतर खर्चाला 3 नंबरचं व्हाउचर बनवलेलं आहे। इतर खर्च यामध्ये आपण शिक्का खरेदी केला 120 रुपये, शिक्क्याचे 120 रुपये आणि याची नोंद 87 पान क्रमांक साधारण खातेवहीचं यावर नोंद आहे। तर अशा प्रकारे आपला 3 खर्च झालेला आहे। नंतर पुढच्या याच्यात काहीच नाही। इथे एकूण बेरीज करायची आपल्याला, तर एकूण बेरीज झाली आपली 320 रुपये। बँकेमध्ये आपण काहीच केलेलं नाही, कुठलाच व्यवहार बँकेतून केला नाही त्याच्यामुळे इथं डॅश आहे। आणि खर्च या महिन्याचा खर्च आपला एकूण 320 रुपयाचा आहे। 8580 पैकी 320 रुपये गेले तर आपल्याकडे 8260 रुपये शिल्लक आहे, अखेर शिल्लक। मग 60 रुपये हातात आहे आणि बँकेत आहे 8200, असे एकूण 8260 रुपये आपल्याकडे आहे। तर या दोन याची बेरीज 8580 रुपये आलेली आहे। तर जमा बाजू झाले तेवढे आपले जमा रक्कम, त्यातून 320 रुपये आपण वजा केले आणि उरलेली रक्कम आपली हातात आणि बँकेत आहे असा आपला व्यवहार जुळलेला आहे। तर ही होती आपली पहिली बैठक। त्या बैठकीमध्ये आपल्याला 5 गटांनी भाग भांडवल आणि सभासद फी जमा दिली। नंतर आपल्याला 3 लाख रुपये CIF निधी अभियानाकडून आणि 55,000 रुपये VRF निधी स्टार्टअप कॉस्ट निधी आपल्याला मिळालेला आहे।
तर असं आपण व्यवहार दाखवला. यापैकी 4 गटांना आपण CIF कर्ज वाटप दाखवलं. 2500 रुपये रंगरंगटीसाठी खर्च केले. साहित्य खरेदी केलं 11,720 रुपयाचं. स्टेशनरी आणला आपण 785 रुपयाचा. प्रवास खर्च 500 रुपये. नाश्ता 200 रुपये. अशा प्रकारे आपण खर्च करून व्यवहार केलेला आहे. तो आता इथं कसा लिहायचा ते आम्ही समजून सांगते. तर बैठकीची तारीख आहे 7/6/2020. बघा आपल्या 6 पावत्या झाल्या होत्या. आता इथून आपली 7 नंबरची पावती सुरुवात होईल. नंतर आहे इथं पहिल्या सोनाली गटाने दिला आहे. त्यामध्ये 13 सदस्य आहे. सभासद फी 130 रुपये जमा झाले. भाग भांडवल 1560 रुपये असे एकूण 1690 रुपये सोनाली गटाने दिले. ते रोख न दिले म्हणून आपण रोख मध्ये लिहिलेलं आहे. सभासद फी साधारण खाते वही मध्ये 3 क्रमांकावर आहे आणि भाग भांडवल 1 वर आहे. अशा प्रकारे आपला रोख न व्यवहार झाला. त्यामुळे या कॉलम कधी काही येणार नाही. नंतरचा गट आहे आपला प्रगती. प्रगती गटाला 8 नंबरची पोचपावती दिली आपण आणि प्रगती गटाकडून आपल्याला सभासद फी आणि भाग भांडवल प्राप्त झाला आहे. यामध्ये 112 सदस्य आहे तर 120 रुपये सभासद फी. भाग भांडवल आहे 1440 असे एकूण 1560 रुपये मिळालेले आहे. 3 नंबरला आणि 1 नंबरला याची नोंद आहे. रोख न असल्यामुळे इथं काही येणार नाही आणि 1560 हे रोख मध्ये इथं जमा झालेले आहे. तारीख तेच येणार आहे 7/6/2020. पोचपावती नंबर येईल 9 नंबरचा. गटाचं नाव आहे महादुर्गा. त्यांनी सभासद फी दिली आहे 120 रुपये. भाग भांडवल दिला आहे 1440 असे एकूण 1560 रुपये त्यांचे जमा झाले आहे. याची पण 3 नंबर आणि 1 नंबरला नोंद आहे. रोख न असल्यामुळे इथं काहीच येणार नाही आणि इथे येईल 1560 रुपये. नंतरचा गट आहे 10 नंबरची. त्याला आपण पावती दिली साई कृपा. असे एकूण 1560. याची पण 3 नंबर आणि 1 नंबरला नोंद आहे. रोख न असल्यामुळे इथं आपल्याला रोखच्या रकान्यात लिहिलेला आहे. बैठकीचा दिनांक तोच येईल. पोचपावती क्रमांक 11. गटाचं नाव आहे गायत्री. सभासद फी दिली आहे 110 रुपये. आणि भाग भांडवल दिला आहे 1320 असे एकूण 1430 रुपये जमा झाले आहे. तर ते रोख मध्ये आपण लिहिणार आहोत 1430. याची नोंद पण साधारण खातेवही पान क्रमांक 3 व 1 वर आहे. असे आपले 5 गटाचे भाग भांडवल आणि सभासद फी नोंद झालेली आहे. आता आपल्याला अभियानाकडून प्राप्त निधी मिळाला आहे. अभियानाकडून प्राप्त निधी मग तो त्याला आपण 12 नंबरची पावती दिली. CIF आहे 3 लाख.
आणि स्टार्टअप कॉस्ट आहे 55,000. असे एकूण 3,55,000 रुपये आपल्याला मिळालेले आहे. तर आपण अभियानाकडून इथं बँकेमध्ये मिळालेले आहे, त्यामुळे या रकान्यामध्ये लिहू 3,55,000. आणि याची नोंद आपल्याला 24 ते 25 या पान क्रमांकावर द्यायची आहे, म्हणून आपण पहिलं पान 24 घेतलेलं आहे आणि हे आपल्याला RTGS न दिलेलं आहे. RTGS न मिळालेले आहे रोख मध्ये डॅश. तर अशा पद्धतीने आपल्याला दोनही रोख मध्ये काही रक्कम मिळाल्या आणि काही बँकेमध्ये रक्कम मिळालेली आहे. आपली एकूण बेरीज झाली आहे रोखची 7,800 रुपये आणि बँकेची झाली आहे 3,55,000. या दोन्ही रक्कम रोखची आणि बँकेची अशी दोन्ही मिळून आपल्याला इथं या महिन्याची जमा लिहायची आहे 3,62,800 रुपये. हे एवढी रक्कम या महिन्यात आपल्या ग्रामसंघामध्ये प्राप्त झाली. आणि अगोदरची मागील होती आपल्याकडे 8,260 रुपये. या दोन याची बेरीज आपल्याला करायची आहे 3,71,060. अशा पद्धतीने एकूण जमा झालेली आहे या बैठकीमध्ये. या महिन्यामध्ये 3,62,800 रुपये आणि अगोदरचे होते आपल्याकडे 8,260. असे एकूण 3,71,060 रुपये जमा झालेले आहे. आता यापैकी आपण काय काय खर्च केला तो आपण खर्च बाजूला दाखवू. बैठकीची तारीख आहे 7/6/2020. आता 3 व्हाउचर आपले अगोदरच्या बैठकीत झाले होते. आता आपण 4थं व्हाउचर इथे देऊ. आणि CIF कर्ज वाटप झालेलं आहे आपलं यावेळेनं. तर CIF कर्ज वाटप असं आपण हेड लिहिलेला आहे. याचा व्हाउचर क्रमांक आहे 4. आता गटाला माऊली गटाला दिलेला आहे कर्ज 60,000 रुपये. महर्षी गटाला दिलेला आहे 60,000 रुपये. पौर्णिमा गटाला दिलेला आहे 60,000 रुपये आणि रोशनी गटाला दिला आहे 60,000 रुपये. असे एकूण कर्ज वाटप झाला आपला 2,40,000 रुपये. आता हा आपण बँकेमधून केला आहे म्हणून बँकेमध्ये दाखवला आपण 2,40,000. साधारण खाते पान क्रमांक याचा आहे 51. म्हणजे या रजिस्टर मध्ये 51 पान क्रमांकावर याची नोंद आहे. आता धनादेश याचं आपण RTGS केला आहे, परंतु RTGS एकाच चेक वरून होते तर चेक नंबर त्याला दिला आपण 7/2/23. हे आपण काल्पनिक लिहिलेला आहे, त्याच्यामुळे आपण तो तिथं कसा लिहायचा हे समजून घेतलेलं आहे. बैठकीची तारीख तीच आहे 7/6/2020. आता इथं आपण साहित्य खरेदीसाठी खर्च केला तर आपण तिथं साहित्य खरेदी असं हेड देऊ. याचा व्हाउचर क्रमांक तयार झालाय आपला 5 नंबरचा. यामध्ये आपण कपाट, सतरंजी, टेबल, खुर्च्या, फॅन व व्हाईट बोर्ड. कपाट घेतला आपण 5,000चं. 1,200 रुपयाची सतरंजी घेतली. 2,000चा आपण टेबल घेतला आहे. खुर्च्या आपल्या 1,500 रुपयात झाल्या आहे. 820 रुपयाचा फॅन झाला आणि 1,200 रुपयाचा आपला व्हाईट बोर्ड. असा एकूण 11,720 रुपयाचा खर्च झालेला आहे. तर बघा हा व्यवहार पहिले समजून घ्या. आपण काय करत असतो, मीटिंग मध्ये आपल्याला साहित्य खरेदी करायचं असेल तर एक अंदाजपत्रक तयार करतो की किती रुपये साधारण आपल्याला खर्च येईल आणि त्यानुसार एक अध्यक्षाच्या नावाने चेक काढतो आणि चेक काढल्यानंतर ती रक्कम अध्यक्ष काढून घेते आणि त्याच्यातून आपण जेवढा खर्च झाला तो खर्च आपण याच्यामध्ये दाखवतो आणि उरलेली जी रक्कम असेल ते बँकेमध्ये जमा करतो किंवा हातात ठेवतो. तर अशा पद्धतीचा आपण व्यवहार करत असतो. परंतु आपल्याला आता दाखवत असताना आपण हा सगळा
चेकने व्यवहार केलेला आहे तर आपण हे सगळं बँकेच्या रकान्यामध्ये दाखवणार आहोत. त्याच्यामुळे जरी आपले आता इथं 11,720 रुपये आहे असं आपण चेक काढणार नाही. आपण चेक काढत असताना एक तर 11,000चा चेक काढू किंवा एक तर 12,000चा चेक काढू किंवा 15,000चा चेक काढू, परंतु त्याच्यातली जी उरलेली रक्कम आहे ती परत ग्रामसंघाच्या खात्यामध्ये जमा केलेली आहे असं आपण गृहीत पकडून फक्त आपला निव्वळ झालेला खर्च आपण इथं लिहिणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला झालेला खर्चच लिहायचा आहे. तर साहित्य खरेदीसाठी आपला 11,720 रुपये बँकेतून खर्च झाला. नंतर 30 दिनांक आहे आपली व्हाउचर क्रमांक आपला 8 नंबरचा येईल. आता आपलं हे अड आहे प्रवास खर्च आणि नंतर आहे आपला इतर खर्च. व्हाउचर क्रमांक 8 आणि याला 9. साधारण खातेवहीमध्ये प्रवास खर्चाची नोंद 61 पान क्रमांकावर आहे आणि इतर खर्चाची नोंद 87 पान क्रमांकावर आहे. हे जेव्हा आपण पुढलं रजिस्टर शिकू त्यावेळेस तुम्हाला हे समजून जाईल. आता आपण हा सुद्धा चेकनच व्यवहार केला आहे आणि याच्यासाठी आपण वरचे जे आपण पैसे काढले होते साहित्य खरेदीसाठी त्यामधूनच ही रक्कम दिलेली आहे, त्यामुळे चेक नंबर तोच येईल. आणि इथं प्रवास खर्च झाला 500 रुपये आणि 200 रुपये नाश्त्याचा खर्च झाला. चेक नंबर आपण तोच दाखवणार आहोत कारण एकत्रच आपण सगळे साहित्य खरेदी करण्यासाठी आपण पैसे काढलेले आहे. खर्च आपण 8 नंबर दिला आहे व्हाउचर आणि इतर खर्च 9 नंबर आणि 6 नंबर आपण कार्यालय खर्चासाठी व्हाउचर बनवलेला आहे. हा व्हाउचर क्रमांक मागं पुढे लिहिला तरी काही हरकत नाही, त्यामुळे काही फरक पडत नाही. फक्त आपण व्हाउचर ज्या पद्धतीने बनलं असेल त्या पद्धतीने इथं नंबर येणं आवश्यक आहे. तर इथं आहे कार्यालयीन खर्च, त्याचा आपण पान क्रमांक आहे साधारण खातेवहीमध्ये 79. तर याचं सुद्धा आपण बँकेतूनच हे केलेलं आहे व्यवहार. याच्यासाठी 2,500 रुपये खर्च आला. नंतर आहे आपली स्टेशनरीसाठी आपण 7 नंबरचं व्हाउचर केलेलं आहे तयार स्टेशनरी आणि याला साधारण खातेवहीमध्ये 65 नंबरवर याची नोंद आहे आणि त्यासाठी 785 रुपये खर्च आलेला आहे. यामध्ये आहे काही पंचिंग मशीन, स्टॅपलर, पेन बॉक्स, कॅल्सी, कोरे पेज आणि फाईल असा एकूण आपला 785 रुपयाचा हिशोब आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला आपण रोख न यावे न काहीही व्यवहार केला नाही, सगळा आपला बँकेतूनच व्यवहार झालेला आहे आणि या बँकेतून आपल्याला एकूण 2,55,705 रुपये आपले गेलेले आहे. असा आपला आजचा खर्च आहे. तर आजचा खर्च आपला 2,55,705 रुपये आहे आणि 3,71,060 मधून 2,55,705 रुपये वजा केले तर हातात आणि बँकेमध्ये आपल्याकडे 1,15,355 अंतिम शिल्लक राहिलेली एवढी रक्कम आहे. त्यापैकी आपण 60 रुपये हातात दाखवलेले आहे आणि बँकेमध्ये दाखवले आपण 1,15,295 रुपये. तर यामध्ये तुम्ही इकडं हातात जास्त रक्कम वाढवू शकता किंवा बँकेत पूर्णच्या पूर्ण टाकू शकता किंवा हातामध्ये अजून जास्त ठेवू शकता. म्हणजे हा व्यवहार तुमच्या हातात आहे तर जो व्यवहार झाला त्या पद्धतीने इथं नोंद करायची आहे. तर त्यामुळे आपली एकूण बेरीज आहे इथं 1,15,355. बघा मी असं उदाहरणामध्ये असं जरी दाखवलं असेल तर तुम्ही जे प्रत्यक्षात केलं ते तुम्ही इथं लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने या दोन्हीची आजचा खर्च आणि अखेरची शिल्लक आपल्याकडे मिळून 3,71,060 रुपये जमा झालेले आहे. असे आपले जमा आहे
3,71,060 रुपये आणि खर्च पण तेवढाच झाला आहे। अशा प्रकारचा आपली ही आता दुसरी मीटिंग संपली। आपली ही तिसरी मीटिंग आहे आणि तिसऱ्या मीटिंग मध्ये झालेला व्यवहार मी तुम्हाला सांगत आहे। तर बघा, 4 गटाची भागभांडवल आणि सभासद फी जमा झाली। त्यानंतर आपल्याला सीआरपीचं मानधन मिळालं आहे 13,200, व्हीआरएफ मिळाला आहे 75,000, बँकेचं व्याज मिळालं आहे 464 रुपये, परतफेड मिळाली आहे 23,000 आणि व्याज मिळालं आहे 2400 रुपये। असा आपला एकूण व्यवहार झाला आहे। त्यापैकी 20,000 रुपये आपण व्हीआरएफ कर्ज वाटप केलं, सीआरपीला आपण मानधन दिलं 1320 रुपये, लिपिकाला 500 रुपये मानधन दिलं, एका गटाला कर्ज वाटप केलं 60,000 रुपये सीआयएफचं आणि 1,000 रुपये सीएलएफला म्हणजे प्रभाग संघाला भागभांडवल दिली आणि 100 रुपये सभासद फी दिली। अशा प्रकारचा व्यवहार आपण केलेला आहे असं आपण दाखवलेला आहे। तर त्यानुसार आता आपण तिसऱ्या उदाहरणात कशी नोंद करायची ते आपण पाहू। तर बैठकीची तारीख आहे आपली 7/7/2020। बघा, आपल्या 12 पोचपावती अगोदर झालेल्या आहे। आता आपले 13 नंबरची ही पोचपावती तयार झाली करायची आहे आपल्याला, 13 नंबरची। तर यामध्ये पण आता आपल्याला अंबिका नावाच्या गटाने सभासद फी दिली आहे। यामध्ये अंबिकामध्ये 10 सदस्य आहे, त्यामुळे याची सभासद फी आली 100 रुपये। भाग भांडवल आलाय 1200 रुपये, असे एकूण 1300 रुपये जमा झाले आहे। याची नोंद 3 आणि 1 पान क्रमांकावर आहे। हे रोखनं आलेले आहे आणि याचे आपल्याला 1300 रुपये मिळालेले आहे। नंतर 14 नंबरचा पण पावती दिली आहे मंगलमूर्ती गटाला। त्याची सभासद फी आहे 120 आणि भाग भांडवल आहे 1440, असे एकूण 1560 रुपये मिळालेले आहे। ते आपण रोख मध्ये 1560 रुपये लिहिलेले आहे। याची पण नोंद 3 आणि 1 या पान क्रमांकावर सभासद साधारण खातेवहीच्या याच्यावर दिलेली आहे। मीटिंगची तारीख आपली 30 आहे 7/7/2020। पोचपावती आपली आहे 15 नंबरची। गटाचे नाव आहे राधा। राधा गटाकडून आपल्याला सभासद फी 110 रुपये व भाग भांडवल 1320, असे एकूण 1430 रुपये मिळालेले आहे। 1430 साधारण खातेवहीमध्ये पण 3 आणि 1 वरच नोंद आहे याची। नंतरचा गट आहे हिरकणी। याला आपण 16 नंबरची पावती दिली आहे असं गृहीत पकडू। त्याच्याकडून आपल्याला मिळाला आहे सभासद फी 130, 13 सदस्य आहे आणि भाग भांडवल आपल्याला मिळालेला आहे 1560, असे एकूण 1690 रुपये मिळाले आहे रोखनी। याची पण 3 आणि 1 वरच नोंद आहे। हे झाले आपल्या सभासद फी आणि भाग भांडवल। आता आपल्याला बैठकीची तारीख 30 आहे 7/7/2020। पोचपावती क्रमांक आपला आहे 16। 17 नंबरची येईल आता पुढची। आता आपल्याला 23,000 रुपये परत आले आणि व्याज आला आहे 2400 रुपये। तर त्याची आपल्याला पावती द्यायची आहे त्या गटाला। तिला माऊली गटाची परतफेड आपण लिहू। इथं आहे सीआयएफ मुद्दल आणि इथं व्याज। तर मुद्दल आलेले आहे 6,000 रुपये आणि व्याज आहे
600 असे एकूण 6,600 रुपयाचा चेक आपल्याला मिळाला आहे असं आपण गृहीत धरू, कारण आपण चेकनच व्यवहार करणार आहोत। इथं आपल्याला चेक नंबर लिहायचा आहे, तो आलेल्याचा, आणि साधारण खाते वहीवर याची नोंद आहे। पान क्रमांक 6 आणि 11 या पानावर। नंतरची पावती आपण 18 नंबरची महर्षी गटाला देणार आहोत। महर्षी गटाकडून आपल्याला CIF मुद्दल आले 6,000 रुपये आणि व्याज आला आहे 600, असे एकूण 6,600 रुपये मिळालेले आहे। त्याची पण 6 नंबरला आणि 11 नंबरला नोंद आहे। याचा पण चेक आलेला आहे आपल्याला, हा चेक आपल्याला लिहायचा आहे आणि NPN आपल्याला चेकनच दिला असल्यामुळे बँकेमध्येच हे डायरेक्ट पैसे जमा झालेले आहे। नंतरचा गट आहे आपला पौर्णिमा। पौर्णिमा गटाला आपण 19 नंबरची पावती दिली, त्याच्याकडून आला आपल्याला CIF मुद्दल आणि व्याज। तर पौर्णिमा गटाने 5,000 रुपये परतफेड केलेले आहे आणि 600 रुपये व्याज, असं 5,600 रुपये बँकेमध्ये आपल्याला चेक दिलेला आहे 5,600चा, आणि याचा चेक नंबर आहे, याची पण नोंद 6 पान नंबर आणि 11 पान नंबरला आहे। पौर्णिमा। नंतरचा गट आहे आपला रोशनी। रोशनी गटाने पण आपल्याला CIF मुद्दल दिलेली आहे आणि व्याज दिलेला आहे। मुद्दल आहे 6,000, व्याज आहे 600, असे 6,600 रुपये दिले। आपण त्यांना 20 नंबरची पावती दिली, त्याची नोंद पण 6 आणि 11 मध्ये आहे आणि त्यांनी दिले आहे 6,600 रुपयाचा चेक। तर अशा पद्धतीने आपल्याला एवढा निधी मिळालेला आहे। नंतर आला आपल्याकडे CRPचं मानधन आलेलं आहे, त्याची पावती बनवली आपण 21 नंबरची CRP मानधन। त्याचं आपल्याला नोंद करायची आहे 36 पान क्रमांकावर आणि ते आपल्याला RTGS ने मिळालेले आहे बँकेतच। तर तो निधी आहे 13,200। VRF आला आपल्याला अभियानाकडून, ₹75,000 रुपये, तो पण आपल्याला बँकेमध्येच आलेला आहे 75,000 RTGS नच आलेला आहे आणि त्याची नोंद आपल्याला 24 पान क्रमांकावर आपण केलेली आहे, त्यामुळे आपण त्याची नोंद आपल्याला 24 पान क्रमांक इथं येईल। नंतर आपल्याला बँकेचं व्याज मिळालं आहे, बँक व्याज आहे बँकेतच येते डायरेक्ट 464 रुपये आणि बँकेच्या व्याजाची नोंद आहे 33 पान क्रमांकावर, हे सुद्धा आपल्याला बँकेतून मिळालेलं आहे। तर अशा प्रकारे आपल्याकडे रोकण आले आहे। याचे आपण पावती क्रमांक आपण अभियानाकडून मिळालेले याची करू 22 नंबरची आणि बँकेच्या व्याजाची करू 23 नंबरची पावती। तर अशा प्रकारे आपल्याला रोकण रक्कम मिळाली आहे 5,980 रुपये आणि बँकेमध्ये रक्कम मिळाली आहे 1,14,064 रुपये। असं आता आपल्याला या महिन्यात जमा झालेली रक्कम या दोन याची बेरीज करून लिहायची आहे। 1,20,044 अशी एकूण बेरीज झाली आहे आपली आणि मागील जमा जी होती ते आपल्याला इथे घ्यायची आहे। तर मागील जमा आपल्याला मागच्या उदाहरणावरून पाहायची आहे, ते आता आपण ती आहे 1,15,355
आणि एकूण जमा झाली आहे आता आपली 2,35,399. म्हणजे आजची जमा हे मागील बँकेतली आणि हातातली ह्या दोन्ही मिळून झाली आपली 2,35,355. असे 399 अशा पद्धतीचं आपल्याला इथं एकूण जमा रक्कम मिळालेली आहे. आता आपण खर्च बाजू पाहूया. खर्च बाजूला आपण मीटिंगची तारीख लिहिणार आहोत 30/7/20. बघा, पहिल्या याच्यामध्ये आपलं 7 व्हाउचर झाले होते. आता हे 8 नंबरचं व्हाउचर आपलं तयार करणार आहोत आपण, आणि ते आहे VRF कर्जाचं. आपण VRF कर्ज वाटप केला 2 गटात. रुपये आणि दुसरा आहे गायत्री 10,000. असे एकूण 20,000 रुपये वाटप झालेला आहे. तो आपण त्यांना चेक दिला म्हणून बँकेच्या याच्यात आपण दाखवू. नंतर आहे 9 नंबर CIF वाटप केला आपण प्रगती गटाला 60,000 रुपये. वाटप 60,000. तर बघा, VRF कर्ज वाटप आपल्याला साधारण खातेवही पान क्रमांक मध्ये 55 नंबरच्या पानावर दिलेला आहे आणि CIF कर्ज वाटप आहे 51 नंबरच्या पान क्रमांकावर. तर आपण याला चेकच दिला आहे. तर हा चेक आपण 2 गटाला वेगवेगळा दिलेला आहे. तर इथं चेक नंबर आपला येईल 25 आणि 26. इथे येईल 27. 10 नंबरचं व्हाउचर तयार केला आपण मानधनसाठी. यामध्ये CRP ला मानधन दिलं आहे 13,200 आणि लिपिकाला दिला आहे 500 रुपये. असे एकूण झाले आहे 13,700 रुपये. तर मानधन गेलं आपलं 13,700. याला पण चेक दिला आपण 28 नंबरचा. मानधन गेलाय आपलं. आणि आपण भाग भांडवल सभासद फी प्रभाग संघाला दिलाय. तर प्रभाग संघाला दिलेला निधी त्याचा आपण 11 नंबरचं व्हाउचर तयार केलं. त्यामध्ये लिहू आपण प्रभाग संघ ला दिले. त्यामध्ये दिलं भाग भांडवल 1,000 रुपये आणि सभासद फी दिली 100 रुपये. असे एकूण 1,100 रुपये आपण दिलेले आहे. साधारण खातेवही मध्ये मानधन आपण 91 नंबरच्या पान क्रमांकावर लिहिलेला आहे. आणि प्रभाग संघाला आपण भाग भांडवल आणि सभासद फी, तर भाग भांडवल आपण 58 नंबर पान क्रमांकावर लिहिलेला आहे 58 नंबरच्या. आणि सभासद फी दिली आहे 59 नंबरच्या पान क्रमांकावर. तर असे आपण एकूण 1,100 रुपये दिलेले आहे. असं आपण पूर्ण बँकेतून व्यवहार केला आणि त्याचे आपल्याला आता एकूण झाले आहे 94,800 रुपये. असे आपल्या एकूण बँकेमधून खर्च झाला आहे 94,800 रुपये. रोखना आपला काही खर्च झालेला नाही. मग या महिन्यातील खर्च आहे 94,800. मग अखेर रक्कम बँकेमध्ये किती किंवा हातामध्ये किती, तर 2,35,399 मधून 94,800 रुपये वजा करायचे आणि उरलेली रक्कम बँकेमध्ये. तर आता आपल्याकडे हातामध्ये शिल्लक आहे असे आपण 35 दाखवले आहे. तुम्ही हे 35 पण बँकेमध्ये टाकू शकता, असं काही नाही. आणि बँकेमध्ये दाखवले आहे 1,40,564 रुपये.
बघा, हातातली आणि बँकेतली रक्कम कशी काढायची मी ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. तर त्यानुसार तुम्ही हे 35 रुपये पण या बँकेमध्ये जमा करू शकता किंवा याच्यातले पण काही रुपये तुमच्या हातामध्ये राहू शकते. तर मी जसा व्यवहार केलाय त्याप्रमाणे आता इथं दाखवलेला आहे. जो व्यवहार झालाय आपला तोच व्यवहार आपल्याला इथं दाखवायचा आहे. असे एकूण आता आपल्याकडे शिल्लक आहे 1,40,599 रुपये शिल्लक आहे. आणि आता एकूण झाले आपले 2,35,399 रुपये आपले एकूण खर्च असा आलेला आहे. तर आपल्याला अशा प्रकारे हा तिसऱ्या बैठकीचा आपला गोषवारा जुळलेला आहे. आतापर्यंत आपण रोख वहीमध्ये व्यवहार सविस्तरपणे उदाहरणासहित समजून सांगितलेला आहे. जर यामध्ये काही अडचण असेल आणि तुम्हाला काही प्रश्न असतील आणि तुम्हाला काही मला सुचवायचं असेल तर तुम्ही कमेंट्स करून मला सांगू शकता, विचारू शकता. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि येणाऱ्या सर्व व्हिडिओचा लाभ घ्या, जेणेकरून तुम्हाला समोर काम करताना त्याचा फायदा होईल. धन्यवाद.